पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 21. गेली काही वर्ष मी दर 1-2 वर्षांनी भारतात जात होते. माझे भाचे कौस्तुभ आणि केदार खूप लहान होते, त्यामुळे त्यांना भेटायला भारतात जायचं आणि आम्ही सगळे गोव्याला जायचो. बाबांनी आम्हाला समुद्रात लाटांवर पोहायला शिकवलं, त्यामुळे बाबांसारखाच आम्हाला समुद्र खूप आवडतो. खूप वेळ बीचवर आणि कधीतरी स्विमिंग पूल अशा या भारतातील ट्रिप्सची मजा काही औरच. छोट्या भाच्यांबरोबर कसा वेळ निघून जायचा ते समजायचं नाही. पुढच्या भागाचं नाव आहे बाबा, मी आणि सर्कल ऑफ लाईफ. मला समजलं की मला एक स्पेशल रेकग्निशन अवॉर्ड मिळणार आहे. एक मोठा धोरणात्मक प्रोग्रॅम आम्ही नुकताच पूर्ण केला म्हणून. आणि मला तीव्रतेनं वाटलं की या कार्यक्रमाला आई बाबा असायलाच हवेत. माझी प्रगती बघायला, पाठ थोपटायला आई बाबा आले अमेरिकेत. इतकी वर्ष त्यांनी मला लांबून लांबून ध्रुव ताऱ्यासारखं दिशादिग्दर्शन केलं होतं, पण त्यांना सारखी माझी काळजी वाटत असे. ते माझ्या MS पदवीदान सोहळ्यालाही येऊ शकले नव्हते. त्यामुळे माझी फार इच्छा होती की हा विशेष आणि महत्त्वाचा टप्पा त्यांच्याबरोबर साजरा करावा. त्याच वेळेला कोलंबसला आमच्या ऑफिसमध्ये एक प्रदर्शन होतं. आमच्या अर्थपूर्ण आणि धोरणात्मक प्रकल्पांची माहिती आणि इतर माइलस्टोन्सचं. त्यांना सगळं दाखवताना खूप अभिमान वाटला. त्यांना माझ्या मॅनेजरांशी आणि सहकाऱ्यांशी बोलायला मिळालं. तू जिथे सुखात असशील तिथे राहा, अशी त्यांची धारणा. मी किती आनंदात आहे हे त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळालं. त्यामुळे त्यांनी कशाचाच आग्रह धरला नाही. आम्ही तिघं अमेरिकेत हिंडून आलो. नायगराचा धबधबा, न्यूयॉर्क वगैरे वगैरे. त्याच्या काकू म्हणजे ताई आणि त्यांची मुलगी लीलावती या दोघींना आम्ही भेटून आलो. किती वर्षानंतर, काही दिवस का असेना, पण आम्ही एकत्र होतो, मज्जा करत होतो. बंपर कारमध्ये बसून बाबा अगदी लहान मुलासारखे निरागस हसत होते, एन्जॉय करत होते. दुर्दैवाने बाबांचा तो पहिला आणि शेवटचा अमेरिकेचा प्रवास ठरला. माझे बाबा, त्यांचा मृत्यू अनपेक्षित आणि अकाली होता. मी नुकतीच भारतातून परत आले होते आणि वर्षाने त्यांच्या कॅन्सरच्या निदानाबद्दल कळवले. 1-2 महिन्यांनी पुन्हा भारतात गेले तेव्हा त्यांचे हाल आणि वेदना बघवत नव्हत्या. मला पूर्वीचे बाबा आठवणीत जपून ठेवायचे होते. खूप अबोल पण तितकेच भावना प्रधान. आई MA झाल्यावर सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी. मला कायम शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे बाबा. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून विचारांचं स्वातंत्र्य देणारे बाबा. कितीतरी रूपं आठवतात. एक गोष्ट मनात कायमची पोकळी ठेवून गेली. बाबांना माझ्यातली प्रगल्भ तरुणी कधीच भेटली नाही. बाबांचं आणि माझं समुद्राशी अतूट नातं आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या इतकाच समुद्र मला आवडायला लागला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचं अस्थिविसर्जन समुद्रात झालेलं असल्यामुळे मला समुद्रात गेल्यावर नेहमीच बाबा भेटतात. पुन्हा पुन्हा बाबांबरोबरचे नाते जोडण्यासाठी मी नेहमीच नवीन समुद्रकिनारे शोधत असते. एकदा हवाईमध्ये पॅसिफिक समुद्राच्या जोडीला सर्कल ऑफ लाईफ अनुभवले. निसर्गाचा एक चमत्कार बघितला. जिवंत ज्वालामुखी. किलाउआ हा सर्वात नवीन, म्हणजे साधारण 2 लाख वर्षांपूर्वी पॅसिफिक समुद्रात जन्मलेला. 1983 पासून कायमच याचे अनेक उद्रेक होत असतात. हवाई भाषेत त्याच्या नावाचा अर्थ ओकणारा. हवाईमधले ज्वालामुखी हे शिल्डेड या प्रकारचे. शिखरावर उकळणारा लाव्हाचा तलाव आणि डोंगराचा लांब व उथळ उतार. उद्रेक झाला की लाव्हा व्हेंटमधून पाझरत राहतो. लाव्हाच्या नद्या तयार होतात. पेले ही हवाईच्या दंतकथेतील अग्निदेवता. स्वभाव अगदी रागीट, त्यामुळे ती चिडली की ज्वालामुखीचा उद्रेक होतो. आम्ही गेलो तेव्हा पेले चिडलेली. किलाउआचा नुकताच उद्रेक झालेला आणि त्यामुळे नवीन नद्या तयार झाल्या होत्या. नदीकाठापर्यंत लाव्हा व्ह्यूइंगसाठी चालत जाता येतं असं ऐकलं होतं. सांगलीच्या कृष्णा नदीला पूर आल्यावर पुराचं पाणी बघायला मी लहानपणी जायची.
घाटावरची पहिली पायरी बुडाली, आता दुसरी बुडाली. अगदी तसंच. अर्थातच तेवढं काठाजवळ जाता येणार नाही. लाव्हा जमिनीतून बाहेर पडताना सामान्यतः सुमारे 700 ते 800 डिग्री सेल्सिअस तापमानाचा असतो. आपण थेट लाव्हावर जरी चालणार नसलो तरी आजूबाजूचा परिसर खूप गरम असतो आणि अतिशय काळजीपूर्वक तयारी करायला लागते. त्या दिवशीचं लाव्हा व्ह्यूइंग आमच्यापासून फारच लांब आणि खूप अवघड ट्रेकिंग अशी पाटी वाचली. मग छोट्या विमानाने जायचं ठरवलं. लाव्हाच्या गरम वाफा विमानातून सुद्धा जाणवत होत्या. सल्फरचा उग्र दर्प नाकातोंडात जात होता. लाव्हाचे निखारे बघते आहे यावर विश्वासच बसत नव्हता. याला काय म्हणावं? निसर्गाचं सौंदर्य की कोप? उद्रेक झालेला लाव्हा अतिविध्वंसक, पण वर्षानुवर्षानंतर थंड झालेला लाव्हा पुनर्बांधणी करतो. नवीन जमीन, नवीन पर्वत, नवीन बीज तयार करतो. ए सर्कल ऑफ लाईफ. वेगवेगळे समुद्रकिनारे बाबांबरोबरचे नाते जोडून मला सर्कल ऑफ लाईफचं अस्तित्व दाखवत होते का? पुढच्या भागाचं नाव आहे लीडरशिप कंटिन्युटी प्रोग्रॅम. वेगवेगळे प्रोग्रॅम्स चालू असताना मला वाटलं की माझं बिझनेस ज्ञान जरा कमी पडते. मग मी MBA करावं का? मग पहिला प्रश्न, बेल लॅब्स आणि MBA हे कसं जमणार? हे तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं अधिष्ठान. मग माझ्या साथीदारांना त्यांचं मत विचारलं. सगळ्यांनी सांगितलं, नको, विचारसुद्धा करू नकोस. टेक्नॉलॉजीची आवड नाही असं लेबल लागेल तुला. मी माझ्या एका मेंटॉर केनशी बोलत होते. तो म्हणाला, ओपिनियन इज लाईक ॲन ॲसहोल, एव्हरीबडीज गॉट वन. मग मला प्रश्न विचारले, MBA का करायचं आहे? तू त्याचा कसा उपयोग करशील? ही दीर्घकाळ टिकणारी प्रेरणा आहे का? मग स्वतःवर विश्वास ठेव. ट्रस्ट युअर गट. मग जरा धाडस करून माझ्या बॉसला MBAच्या स्पॉन्सरशिपबद्दल विचारलं. त्यानं 2-4 मिनिटे विचार केला आणि म्हणाला, हो, खरंच? मी स्वतःला चिमटा काढून हे खरं आहे याची खात्री केली. मार्क ट्वेन आठवला. दे डिड नॉट नो इट वॉज इम्पॉसिबल, सो दे डिड इट. आता MBAसाठीचा प्रबंधाचा विषय निवडायचा होता. मी तेव्हा रिकाम्या वेळेत स्थावर मालमत्तेचा म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी याचा अभ्यास करत होते. ॲडव्हायझरची परवानगी घेऊन विषय ठरवला, वुमन ओन्ड न्यू कन्स्ट्रक्शन बिझनेस. आणि रिसर्च सुरू झाला. अगदी सामान्य कामगारांपासून मालकांपर्यंत अशा अनेक जणांशी बोलले, चर्चा केल्या. अनोखी अमेरिका भेटली. ही माणसं वेगवेगळ्या वंशाची, वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरातली, ग्रामीण आणि नागरी भागात राहणारी होती. प्रत्येकाची जीवनपद्धती वेगळी आणि दृष्टिकोनही वेगळा. माझं आयुष्य मध्यम वर्गातील सुरक्षित आयुष्य होतं. या संशोधनामुळे वॉकिंग इन अदर पीपल्स शूज याची थोडीशी झलक मिळाली. शेवटी मी जरी या बिझनेसमध्ये पडायचं नाही असं ठरवलं तरी मिळालेला हा अनुभव अमूल्य होता. 1983मध्ये ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधून MBAचा अभ्यास पूर्ण केला. सुरुवातीला जर्मनीत असताना स्नोचं लांबून लांबूनच कौतुक बघत होते. पण पहिल्यांदा विंटर ऑलिम्पिक्समध्ये TV वर स्कीइंग पाहिलं आणि मी एकदम स्कीइंगच्या प्रेमात पडले. डौलदार, रोमांचकारी आणि अतिसुंदर स्पोर्ट्स. जॉर्ज पण स्कीइंग करायचा. ठरलं, आता जायचं स्कीइंगला. पहिला दिवस बनी हिलवर हळूहळू स्नो प्लाऊ करण्यात गेला. किती बोरिंग. आणि माझं स्कीइंगचं स्वप्न भंगलं. तरी पण वर शिखरापर्यंत जायचं ठरवलं. तिथे पोहोचले आणि अक्षरशः भानच विसरले मी. भुरभुर पडणाऱ्या हिमवर्षावाने न्हायलेले सुचिपर्णी वृक्ष. तो हिमवर्षाव तरी असा स्वर्गीय आणि सूर्यकिरणात चमचमणारा की त्या जणू हिरकण्याच. अशा भवतालात मी निसर्गाशी तादात्म्य पावले नसते तरच नवल. माझ्या या अशा धुंदीत किती काळ पायाखालून वाळूसारखा सरकून गेला कुणाच ठाऊक. त्या जणू काही ध्यानमग्न अवस्थेतही जाणवत होते की आम्ही तर ढगांनी वेढलेलो आहोत. कालिदासाच्या मेघदूतातला यक्ष एका मेघाकरवी आपल्या प्रेयसीला संदेश पाठवतो.
तसं मला सभोवतालच्या मेघांना सांगावंसं वाटत होतं, जा माझ्या प्रियजनांना वर्णन करून सांगा ना माझी ही स्वर्गीय अनुभूती. निसर्ग आणि स्वर्गाच्या क्षितिजावर कशी मी पोहोचले ते. मनात तर नव्हतं, पण हळूहळू खाली उतरावं लागलं. स्वप्नवतच होतं ते सारं, पण भानावर येणं भाग होतं. त्याच वेळेस माझं ठरलं की मी स्कीइंग शिकणार आणि माझं स्वप्न जगणार. माझ्या स्वप्नातली मी पांढरे शुभ्र कपडे घालून छान वळणं घेत खाली येत होते. पर्वताशी मी एकरूप झालेली होते. त्यानंतर मग स्की ट्रेनिंग, स्की फॉर्मचा अभ्यास, स्कीइंगसाठी खास मसल स्ट्रेंथ वाढवण्याचे आणि संतुलनाचे व्यायाम असं सगळं सुरू केलं आणि ते आजतागायत सुरू आहे. माझ्या स्वप्नातले बारकावे थोडेफार बदलले आहेत एवढंच. आत्तापर्यंत फिनलेचा माझा मित्र जॉर्ज आणि मी, आम्ही दोघं एकमेकाचे साऊंडिंग बोर्ड्स, विश्वासू आणि प्रामाणिक मित्र झालो होतो. आमच्या आवडीनिवडी खूप सारख्या होत्या. एक दिवस त्याने एकत्र राहण्याचा विषय काढला. क्षणभराच्या धक्क्यातून बाहेर आले. नकळत गालांवर गुलाब फुलल्यासारखं मनही झुळझुळलं. मी अजूनही कोणाला तरी आवडते, मला पण कोणी आवडू शकतो. पण थोड्याच वेळात वस्तुस्थितीने दार वाजवलं. देवाब्राह्मणांच्या साक्षीने झालेलं लग्न फिसकटलं. त्याच्या जखमा पण अजून ओल्या आहेत. आम्ही एकमेकांना काय वचने देऊ शकू, ती पुरी करता येतील? मी कशाचाही विचार केला नव्हता. एकलव्यासारखं करिअर हेच माझं ध्येय होतं. कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, रोजचे खूप तास काम, बिझनेस ट्रॅव्हल आणि जोडीला करिअर प्लॅनिंग, जणू मी 2-2 जॉब्स करत होते. क्रमशः. अभिवाचन निलिमा नातू.